ओम श्री साईराम. ओम श्री साई संसार दुःख क्षयकराय नमः. संसारिक दुःखांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. सुख किंवा दुःख, लाभ किंवा हानी हे आपल्या पूर्व कर्मानुसार प्राप्त होत असतात. समर्थ रामदास म्हणतात, मनात वाचिबा पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. स्वामी म्हणतात, सुख आणि दुःख तराजूच्या पारड्याप्रमाणे समसमान असतात, परंतु माणसे दुःखाला जास्त महत्त्व देतात आणि म्हणूनच ते त्यांना मोठे वाटू लागते. असे असले तरी दयाळू स्वामी हे सतत शरणागत भक्तांचे दुःख कमी करून दुःखांचा नाश करत असतात. फार वर्षापूर्वीची ही गोष्ट. शिवशक्ती स्वरूप स्वामींचा महिमा ऐकून एक पतिपत्नी स्वामींच्या दर्शनास गेले. त्यांच्या घरात पूर्वापार शिवशक्तीची उपासना होत असे. स्वामींनी अशा व्यक्तींना जवळ केले नसते तर नवल. अनेक मुलाखतीतून स्वामींनी त्यांना उपदेश केला, प्रेम दिले. अशाच एका मुलाखतीच्या वेळी स्वामी त्यांना म्हणाले, जीवन हे सुखदुःखाने भरलेले असते. त्यावर मात करण्यासाठी शक्ती ही परमेश्वर देतच असतो. संकटाचे ढग येतच असतात व परमेश्वरी कृपेने निघूनही जातात. त्यावेळी या वाक्यातील अर्थ त्यांना कळला नाही, परंतु केवळ 8 दिवसात त्यांच्या कुमारवयीन मुलाचे आकस्मिक निधन झाले. दुःखाचे प्रचंड डोंगरच त्यांच्यावर कोसळले. या सर्वातून वाट काढून पुन्हा नव्याने जगण्याची उमेद केवळ साईमाताच देऊ शकेल आणि तसेच घडले. जेव्हा ते स्वामींकडे गेले तेव्हा वात्सल्यमूर्ती साईमातेने प्रेमामृत पाजून त्यांना नवसंजीवनी दिली. असे असूनही जेव्हा त्या पित्याचा शोक कमी होत नव्हता तेव्हा एका भेटीत स्वामींनी त्या पित्याला आपल्या समोर बसविले व आर्त मधुर स्वरात स्वामींनी एक भजन म्हणू लागले. ते असे: नंद किशोरा नवनीत चोरा, नंद किशोरा नवनीत चोरा, वृंदावन संचारा, वृंदावन संचारा. हे शेष शयना हे गरुड गमना, हे शेष शयना हे गरुड गमना, अरविंद नयना गोपालना, अरविंद नयना गोपालना. नंद किशोरा नवनीत चोरा, वृंदावन संचारा, वृंदावन संचारा. त्या पित्याचे नाव होते गोपाळ व पुत्राचे नाव होते अरविंद. नेहमी भक्त भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भजन गात असतो, परंतु इथे मात्र भगवंत भक्तांचे दुःख निवारण करण्यासाठी संसाररूपी भवसागर तरुण जाण्यासाठी भक्तांवर भजन रचून स्वतः म्हणत होते. केवढे हे दुर्मिळ दृश्य! सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो. हे स्थितप्रज्ञ वृत्ती प्रत्येक भक्तास प्राप्त करून घेण्यास भगवान बाबा सर्वांवर कृपा करोत. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.